अंडा मसाला बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल घ्यायचं, बारीक चिरलेला कांदा घ्यायचा, तो परतून घ्यायचा, यामध्ये कढीपत्ता टाकायचा, मिक्स करायचा, एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा, मिक्स करायचा, बारीक कट केलेले बटाटे टाकायचे, मिक्स करायचे, हळद, धनापूड, गरम मसाला, मालवणी मसाला टाकायचा, मिक्स करून चवीसाठी मीठ घालायचं, झाकण ठेवून शिजवून घ्यायचं। अंड्याला या प्रकारे कट करायचे, थोडंसं तेल घ्यायचं पॅनमध्ये, बॉईल केलेली अंडी टाकायची, ही देखील यामध्ये फ्राय करून घ्यायचे, झाकण ठेवायचं। आता यापुढे आपण मसाला बनवायचा, भाजलेला कांदा खोबरं घ्यायचं आहे, अद्रक लसूण एक मिरची आणि कोथिंबीर घ्यायचं, याचं आपण वाटण बनवून घ्यायचं। फ्राय केलेली अंडी आपण काढून घ्यायचे, यामध्ये जे आपण वाटण वाटले ते यामध्ये टाकायचं आहे, छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये। परतून झालं की यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं, पाणी घालायचं, झाकण ठेवून हे देखील शिजवून घ्यायचं। तर आपला बटाटा शिजला की समजायचं की आपला अंडा मसाला तयार आहे। तर यामध्ये आपण जी फ्राय केलेली अंडी आहे ती यामध्ये टाकायची आहेत आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। खूप छान असा एकच नंबर आपला अंडा मसाला तयार होतो, आपण भातासोबत आणि भाकरीसोबत खाऊ शकतो। तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।